ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीला सुरू झालेल्या बालेकिल्ल्याच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरावटींनी पुरंदरचे 18 कारखाने जागविले. हिरव्या अंबावतीच्या रसवंत आराशींनी गडाचे पत्थरी दरवाजे सुद्धा जिंदादिल केले. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरीपटका आभाळाला थपडा देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला. हालगी लेझिमींच्या तालावर वाजत गाजत बाळंतविडे गड चढू लागले. थैलीपोत झालेल्या नात्या गोत्यातील लागेबंद जनाला केव्हाच गड दाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणीवशाचे मेणे तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभात स्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले. दरुणी महालातील सईबाईंचा महाल चिरागदानांच्या ज्योतींनी ऊर उजळता केला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाला आणि जरीबतूने शृंगारलेल्या पाण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई सोन्याची फुले मढवलेली गुंची घातलेल्या जरीचे अंगडे ल्यालेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकुरवाळ्या सुनबाईकडे डोळाभर पाहत शेजारी जिजाबाई उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईंच्या सामोऱ्या आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खणा नारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना फुरसत मिळत नव्हती. अक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंतविड्याची झिंबड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भटांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाण्याशेजारी तपकात ठेवलेला घुंची अंगड घातलेल्या दगडी वरवंट्याचा गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उचलला. गोपाळ घ्या म्हणत तो मधल्या पाण्यावरून 3 वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तपकात ठेवला. नाव काय ठेवायचं? कुणीतरी जाणती बोलली. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या पापणीकडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या. पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईंच्या मांडींवरून अलगद उचलले. 3 वेळा पाण्यावरून पलीकडे सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानाजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्यांचे नाव सांगितले, शंभूजी. आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाई, गुणवंताबाईंचे गोड धपाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र घंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढं होत पाळणा पाठ लावून एकदा पाठझोका दिला आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या 4 बुरुजांवरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्त आभाळाला खबर दिली. राजश्रिया विराजित, सकल गुणमंडित, भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजाचे नामाभिधान झाले. संभाजीराजे, शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेवले. आणि त्या खबरीने गडावरच्या राऊळातील
सगळे देव सोयरातून सुटले. खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिर्दीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एक सवत्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेलले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंथरलेल्या बिछायतीवर माणकोजी, तान्हाजी, गोमाजी बाबा, नेताजीराव, बाळकृष्ण पंत, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती. महालाच्या मध्यभागी जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दर्भासनावर सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्या समोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खिळली होती. कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या 1-2 वार हरभटांनी उभ्या केल्या. हाताच्या बोटांची पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरण्याच्या नीट असलेल्या जरी काठाचा जापता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काजळीच्या बुधलीत ते बुडवून कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपट मांडला. ग्रहांनी आपापली घरे घेतली. बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे. जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखडली. जी, जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा. हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसवले. बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटांवर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल. तसाच भोळा भाबडा तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक केले. आणि काय? बोला शास्त्री. जिजाबाईंना त्यांच्या आणीमधला संकोच जाणवला. क्षमा असावी. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणाकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. हरभटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले. असं? ते काय, आम्ही सुद्धा फसलोच की. म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला. धीरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैली बंद केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेल भंडारा वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजे आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपानदेवांच्या समाधीवरचे सांज आरतीच्या देवझांजांचे आणि घंटानादाचे निसटते सूर राजांच्या कानावर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तबकात ठेवलेल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंगसतेज शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदलं त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषबुवांचे बोल धावणी घेत होते. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणाकडून फसला ना तसा योग या कुंडलीत दिसतो. एक क्षणभर राजांची तंद्री लागली. रुद्राचे सारे गुण घेऊन आलात, तशीच कोणतंही विष पचवण्याची ताकदही घेऊन आला असाल. जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते. बालेकिल्ल्याच्या 24 बुरुजांवर केलेल्या दिवल्यांच्या रोषणाईने
आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होती. पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांची शिनलेली नजर मधून मधून दरवाजाकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली. हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही. मंचकावरून उठताना डोळ्यासमोर अंधार लागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोटऱ्यात गोळे उठत होते. बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणून निकराने सहन केले होते. कोणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाजातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सखू, राणू, आंबा ह्या सईबाईंच्या एकमेकींच्या पाठीवरच्या 3 मुली होत्या. त्यातील थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या. थोरल्या बाई, आता कसं आहे तब्येतीचं? पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारले. बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडे बघायचा कंटाळा आला. 4 कदम चालावं म्हटलं तर पाय थारा देत नाही. सईबाईच्या पापण्याभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना, म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी सईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिरागदानातल्या ज्योती स्थिरावल्या. आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ? सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले. हा, घ्या की, म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईंच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले. बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालगतच्या बिछायतीवर बसल्या. राणूने आणि अंबाने डोळे मोठे करीत बाळराजांच्या गालावर हात फिरवला. त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईंच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिरागदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या. प्रतापगडावरनं मोरोपंत आल्यात धनी. हुकूम होईल तर रुजू व्हावं म्हणतात. मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली. येऊ द्या पंतांना. राजांनी नेताजींना संमती दिली. मोरोपंत सदर महालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोल्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता. बोला पंत, प्रतापगडाच्या तटबांधणीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. होय महाराज, जवळजवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जामदार खाण्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच. पण ते एवढा हिसाब धरावा असं नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानांवर घालण्यासाठी. कोण खबर? बोला पंत. राजांच्या भुवया चढल्या. महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकून झाला. बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं. मोरोपंतांची मुद्रा ते सांगताना उजळून गेली. जगदंब पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकून करतो ते. तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्या बरोबर प्रतापगडाकडे निघू त्या शंभूच्या दर्शनासाठी. गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंद्री सरडे शीळ भरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळाच्या
भात खाचरातील तरवे रानशेणींनी, चगाळ्यांनी आणि घाणेरीच्या काटक्यांनी जाळून कुणब्यांनी बियाण्यासाठी भाजक्या भुईची कूस तयार केली. राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईंच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजांवरून फिरत होता. आज आम्ही गड उतरणार. विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला. हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं आणि निघून जाणं. कुणबिणीने मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला. तब्येतीस जपा. या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज खुल्यावर येऊ नका. बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आले. रुद्र सांभाळणे कठीण. राजांनी वाकून सईबाईंच्या कुशीतील शंभू बाळांना उचलले. काजळ भरल्या तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखावर राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला येऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळ शिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल सईबाई धुराने लागणारे ठसके घशात रोधून एकटक पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा उजळला होता. राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईंच्या जवळ ठेवले. त्यांना बिलकते घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणांचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला. दोघांच्याही मनात उदंड सूर किणकिणले. येऊ आम्ही म्हणत राजे सीधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईंना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांनाच कळत नव्हते. जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठाआड करून राजे मोरोपंत, माणकोजी, तान्हाजी, नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले. प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला. ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता. 3 महिने तरी त्यांना हलवता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या. काळ्या मुंग्यांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारुळांकडे जाताना दिसू लागले. खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारावर आबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला. आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली. सपासप चौखूर उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला. तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत कऱ्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भाजक्या भुईच्या कुशी आभाळाचे दान देऊन सुखावल्या. आता अवघ्या 12 मावळांवर 4-5 महिने राज्य राहणार होते. ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे. कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे, पण राजांचा एक भागवड मात्र झुरू लागला. पुरंदरावर सईबाईंची तब्येत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाड होऊन दुखणे पारखी गंगाधर वैद्यांना बोलावून गडावर आणविले. गेले कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबवले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे, मात्रा प्रयोग, शेक,
हर एक उपाय करून ते थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते. वैद्यबुवा, आमच्या सुनबाई अंग धरत नाही. तुम्ही होऊन आम्हास काही बोलत नाही हा कोण मामला? आम्हास धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली. आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्रा, प्रयोग, लेप कशामुळेच गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखोडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाच पडले. कसलं कसलं वाटतं वैद्यबुवा? जिजाबाईंचा आवाज कातरला होता. हे हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुशात चाळवल्या. बाळंत व्याधी? अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यासमोर दोन मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलुखभर दौडणाऱ्या राजांची, आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची. बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही. पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती. राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हापशांची. दर्याची खोळ पांघरलेला जंजिऱ्याचा बिकट बसकणीत बसलेला सिद्धी मजलेत येईल तितुकी कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियाया दर्यावरून राजरोस लोटून नेऊन गुलाम करून त्यांचा दूरदेशी विक्रम मांडित होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशाच्या आसामींच्या डोळ्यातून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते. दर्याला त्याची खसखस सुद्धा पर्वा नव्हती. ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजांनी हे सारे हेरले होते. रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना राजांनी जंजिऱ्याचा दर्या रंगवण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्या सारंग दौलत खान हे दर्याचे खासे फर्जंद नामजात करून दिले. अत्र्यांनी दंडराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्तीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी सिद्ध्यावर काढलेली सासवडी मात्र लागू पडली नाही. हासल राजांना फार रुतला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचवणे पडतेच. आता सईबाईंना पुरंदरावरून हलवणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूबाळाचे रडणे थोपवले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेने राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडवू लागले. बाळशंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड, गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा, सुवेळा माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला आसमानी पक्षी,
गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या राऊळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी 12 मावळातील उच्चासनी पंढरी, राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी, किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुल्यात आला. मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गड उतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेव हणमंते, प्रतापराव सिलिंकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेणा उतार व्हायला आधार दिला. मागच्या मेण्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्या वरून कुणीतरी कुणबीन जिथं कोंबडं उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या काकणांकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईंचा मेणा पद्मावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेण्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई, पुतळाबाई पुन्हा मेण्यात बसल्या. त्यांचे मेणे गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाबाई बोलत होत्या, राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खासगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिरागदानावर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वातीही कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या. राजगडाचा सारा हाल हवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेतू उभा केला. थोरल्या सुनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभू बाळांना दुधास लावणे हा पेच आहे. जिजाबाई शांत शांत बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सुनबाई, बोला, काही मसलत सुचवा. जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलत बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लखकन उजळले. ते तर आम्ही करूच. तुम्हास काही सुचलं तर ऐकावं हा आमचा मनशा. जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली. असहाय्यपणे काही क्षण तसेच गेले, सुन्न शांततेत. या साऱ्या जणी जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुनबाईंकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या. जी. पुतळाबाई कसल्या तरी विचारभिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणी वशामागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिराग दानांच्या तेलात डुंबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतींवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तवान्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजनाच आम्ही तुम्हाला याद फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब. आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूधाई जोडावी. जी. राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. घोटाळला त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचे होते. उद्याच आम्ही कपूरहोळास गाड्यांच्या धाराऊला
बलाऊ धाडणार आहेत हे ठरलं. जी म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या राणीवशाचा आम्ही बारीक कानोसा घेतला. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्या एवढा मोठा नाही झाला. पण राजे, असले पेच उरात लपवता लपत नाही. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर लाटा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवती खड्या चढणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिलांचा सासूत घेऊन खाली झेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वाक 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 करीत पिलांना झुडपात आसरा घ्यायची इशारत दिली. घारीची शीळ गुंजनमाळा भोवतीच्या कड्यांना थडकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मरळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एक फवारती पांढरी रेघ रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरळ कापूरहोळांच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडी खालून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजाररावांनी कापूरहोळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पायउतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांच्या पन्हाळीने भुईवर निचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहून त्यांनी मावळी लगावात साद घातली. धाराक्का हो. चौक सदरेवर बांधलेली करडे त्या सादीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी घुसपटली. त्या गलक्याने आत काटवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धाराऊला बाहेर कोणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तब्येत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगत डौलदार होती. मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले, साद घातली जणू? कोण, झुंजारराव? नी भाईरच बरं हुब, येवा की आत. हा, ते काय येळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचं बलाऊ घेऊन आलो. झुंजारराव धाराऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात ना. समद्यांचं काय काम हाय? बलाऊ तुला हाय. मला? नसलजी, माझी पोरं आहेत राजाच्या लष्करात. तेसनी असल. का कान फुटलं का काय माझं? खुद आऊसाहेबांनीच सांगितलं की धाराऊला मोहरं घालून घेऊन ये म्हणून. झुंजारबांनी वाड्यांच्या दगडी उंबऱ्यावर पाय आपटून पायताणावरची धूळ झटकली. आत्ता व म्हणत धाराऊ बिगी बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिनं एका फडक्यात ठेवून त्यांचे बोचके आवळले. रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे 2 तरणे मुलगे शिवारातून आले. त्यांच्या आईने त्यांना सारा करीना सांगितला. आपल्या आस्तुऱ्यांवर वाडा सोपून ते दोघेही का बरं बलाऊ आलं असल असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गुळपाणी घेऊन हुशार झालेल्या झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले.
त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुर वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंदल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांची धाराऊ राजगडाकडे निघाली. पिकल्या भात खाचरांच्या बांधावर उतरलेले करडे कवडे डौलात माना फिरवत होते. त्यांनी टिपलेल्या भाताच्या गोठ्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कपूर होळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुंटी आली. तसेच चालता चालताच थांबून पायातील चपल्या खिनभर उतरून त्या घुंटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली, शंभूर महादेवा. धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराबाई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कूस इमानाची, तुझी मुलं राजाच्या शिबंदीत, म्हणून ही बात आमच्या मनी आली. सांगाजी. आम्ही पायाची माती. धाराऊ अदबीनं म्हणाली. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दूधाऊ होशील. आमच्या शिवबाराजांच्या शंभू बाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे भाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरे आहे यावर तिचा विश्वास बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाला माझं दूध? आम्ही कुणबी, गरिबांची थट्टा होती जी. धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसांची थट्टा करण्याचं आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरले जी. धाराऊने मान डोलावली. जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खणा नारळांनी ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईंच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई, ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथर त्या क्रूश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंदल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब. आम्ही नावाच्या उरलो. सईबाईंचे डोळे भरून आले. तसं व काराणी साब, पापणीला पाणी आणू नका. ज्यानं आबाळ उभं केलंय त्यानं पंख बी दिल्या आली असत्यात. राजाचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली अवक्षवंत हाय. ह्याची आपदा नाही करू द्यायची म्या. धाराऊचे कनवाळू कुणबी काळीच बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राज्याची आणभाग शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिणीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभू बाळाच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेने त्या 2 जीवांची सांगड जोडून दिली होती.